पण मग हे आर्टिस्टिक स्ट्रीक कुठून आलं? म्हणजे अक्रॉस कविता करतो, ॲक्टिंग, डायरेक्शन, कुठेतरी त्याचं असणार ना काहीतरी जीन्समध्ये. म्हणजे ॲज अ डॉक्टर मी विचारते, कुठेतरी जेनेटिक काहीतरी नाही, माहीत असणार. नाही. म्हणजे आता मी माझ्या वडिलांना पाहिलेलं नाही, पण माझी आई सांगते की माझ्या वडिलांना ते 14 भाषा बोलू शकायचे. आणि ते खूप इम्प्रॉम्प्टो सुचायचं त्यांना मस्करी करायला किंवा काय. तर ते कदाचित त्या जीन्समधून आलं. आणि मुळात काय झालं की लहानपणापासून माझ्यामध्ये एक आहे की मी शांत बसून पटकन ऑब्झर्व करतो की यातलं काय आहे की जे आपल्याला घेऊन जायचं आहे मनात. ते असतं माझ्याकडे. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट त्या अँगलने बघत असतो, प्रत्येक गोष्टीकडे बघत असतो. म्हणजे आत्ता आपण हा पॉडकास्ट करतोय, तर आमचंही एक पॉडकास्ट येऊ घातलं आहे. तर त्याच्यात मग मी हे सगळं बघतोय की आता अच्छा हे आपण असं करतोय, मग ही माईची रचना अशी, मग आपण तर हे आता बॅक ऑफ माइंड राहतं. मी ह्याच्या आधी पॉडकास्ट केलेत मी, पण मी त्या प्रत्येक व्यक्तीला ऑब्झर्व करून त्यातलं काहीतरी आपल्या आपण म्हणतो ना बँकेत ठेवायची ती कधीतरी मॅच्युअर होते आणि त्याचं व्यवस्थित व्याज मिळतं. तसं माझ्या त्या ऑब्झर्वेशनचं मला व्याज मिळतं. गुड. एखाद वेळेस तिकडून आलं असेल ते स्ट्रीक. हां. आणि अनुभवाचा तर खूप मोठा वाटा असतो ना. म्हणजे किती लोकांनी असं 4 फुटावर मर्डर होताना बघितलं असेल. किती लोकांनी असं बघितलं असेल की आईने आमचं 120 स्क्वेअर फूटचं घर आहे, त्याच्यात एका बाईला तिचा नवरा मारतो म्हणून आईने तिला स्वतःच्या बाजूला झोपवलं, तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि आई झोपली आणि तिने आमच्या बाजूच्या विहिरीत उडी मारली. तर ते प्रेत किती लोकांनी बघितलं असेल की अरे आत्ता ही मी जिला मावशी हाक मारत होती माझ्या बाजूला झोपली होती आणि 3 तासांनी ती अशी आहे. म्हणजे असे किती लोकांच्या आयुष्यात, म्हणजे माझ्या आयुष्यात माझे 13 अपघात झाले, ज्यातल्या एकदा मी कोमात होतो. चेहऱ्याला एकदा माझ्या 26 फ्रॅक्चर होते. आणि विशेष म्हणजे या सगळ्या अपघातांमध्ये मी कधीच ड्राईव्ह करत नव्हतो. तर आयुष्यच अशी अपघातांची मालिका आहे. त्यामुळे ते सगळं इतका ड्रास्टिक अनुभव असतो की ते सगळं कदाचित त्यामुळे ते तुमच्या मेडिकल भाषेत असेल ना काहीतरी ब्रेन सेल्स ॲक्टिव्ह होण्यासाठी काहीतरी असंच, म्हणून कदाचित तुम्ही वेड्या माणसांना शॉक ट्रीटमेंट देत असाल. आम्हाला शॉकच इतके मिळतात की आम्ही वेडे झालो त्या शॉकमुळे. त्यामुळे हे वेडे पण जे आहे ना ते उतरत असेल असं मला वाटतं की माझ्या वागण्यात, माझ्या बोलण्यात, माझ्या कामात ते वेडे पण उतरत असेल की आयुष्यात मिळालेले शॉक जे आहेत त्या शॉक ट्रीटमेंटने ते सगळं उतरत असेल असं मला वाटतं. तू त्याला वेड म्हणतेस, पण मला ती पॅशन वाटते. पॅशन टू कंटिन्युअसली इनोव्हेट, नवीन काहीतरी क्रिएट करायचं. हे जे असतं ना क्रिएटिव्हिटीची जी पॅशन आहे, मग ते कुठलंही फील्ड असू दे, आय लुक ॲट इट ॲज अ पॅशन. हो. आणि मला नवीन गोष्टी शिकायला अडॅप्ट करायला, म्हणजे मी कोरोनाच्या काळात मी वॉटर कलर पेंटिंग शिकायचो. आमचा एक किशोर नादवडेकर म्हणून मित्र आहे, तर त्यांच्याकडून शिकायचो की अरे मला हे का येत नाही, मला आलं पाहिजे हे. तर मला शिकायची भारी हौस आहे की नवीन काय. आता AI आहे, तर मी डेडिकेटेडली माझ्या दिवसाच्या वेळेचा काही भाग नवीन AI शिकण्यासाठी देतो. नवीन काय आलं आहे आज, ह्या साऊंडमध्ये हे आलं आहे, म्युझिकमध्ये हे आलं आहे, डबिंगमध्ये हे आलं आहे, किंवा अदरवाईज कशात काय काय आलं, तर ते AI मी शिकत असतो. मला आवडतं आहे, कारण मला माहिती आहे की राऊंड अ कॉर्नर आहे की सगळं बंद झालेलं असेल त्या AI मुळे आपल्याला. म्हणजे आपण आता इथे पॉडकास्ट करतोय, शशी थरूरांनी एक पॉडकास्टचा असा AI प्रयोग केला की शशी थरूर बसलेत आणि शशी थरूरांना शशी थरूरच प्रश्न विचारतात. रिअली? हां, असा त्यांनी प्रयोग केला. सो हे सगळं कुठे जाईल काहीच कल्पना नाही. त्यामुळे आपण त्या प्रवाहात उलट बरं आहे की अजून काय 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 शिकायला मिळतं, हाऊ टू प्रॉम्प्ट. आणि बरं आहे की मुळात दिग्दर्शक असल्यामुळे प्रॉम्प्टिंगची सवय आहे, त्यामुळे प्रॉम्प्ट्स येत राहतील मला, असं मला वाटते. मला आणि तुमच्या फील्डमध्ये खूपच स्कोप आहे, सारखं बदलत असतं ना सतत. रोजचा बदल हे तर खरं आमच्या फील्डमध्ये आनंदाचं कारण आहे ना. रोज जाऊन तुम्हाला तीच फाईल उघडून त्याच एंट्रीज करायच्या नाही आहेत. रोज वेगळं आहे, रोजचे इमोशन्स वेगळे आहेत. आज मी हसतोय, उद्या मी रडत असेन, परवा मी मजा करत असेन. तर रोजचे इमोशन्स वेगळे आहेत. आज मला ॲक्शन फिल्म शूट करायचे, ज्यावेळेला मी मनाने खूप हळवा झालो आहे, पण ते करायचं आहे. तर ती गंमत आहे ना की हळव्या मनाने ॲक्शन फिल्म कशी शूट करणार, ॲक्शन सीन कसं काय शूट करणार. हळवा होतोस तू कधी? हो, मी प्रचंड हळवा आहे. हो,
खूप जास्ती, माझ्यापेक्षा जास्ती. सांग ना जरा त्याचा एखादा किस्सा. लेकीच्या बाबतीत प्रचंड हळवेत. ते तर प्रत्येक गोजरीच्या बाप बाबतीत असतोच. बापरे, म्हणजे खूपच आहे. म्हणजे लहान असताना तर किस्से आहेत. म्हणजे तिला कोणी, ती थोडीशी जरी पालथी होताना थोडीशी जरी पडली, अशी थोडीशी हां. थोडंसं जरी किंचित जरी डोकं आपटलं समजा, की बाप रे, घरामध्ये नुसतं आकांड तांडव. म्हणजे आईंना ओरडणार, मग मला ओरडणार, ती अशीच कशी पडली आहे. ती लहान बाळ आहे, ते होणारच आहे. ते खूपच ते आता कमी झालंय प्रमाण. म्हणजे मी बोलून बोलून की नाही, आपल्याला इतकं नाजूक नाही बनवायचं तिला, की ती एवढूसा तिला लागलं, तिला एवढूसा खोकला झाला, एवढी सर्दी झाली की पाणी Disturb. बिणी यायचं आधी. पण आता ते जरा कमी झालंय प्रमाण. म्हणजे खूपच इमोशनल आहेस तू. लेकीच्या बाबतीत खूप लेकीच्या जास्त. बाबतीत मी खूपच जास्त आहे. म्हणजे काय माहिती, पण ती म्हणजे मी असं म्हणतो की अनुने मला माझ्या आयुष्यात दिलेलं सगळ्यात जबरदस्त आणि सगळ्यात मोठं त्याच्या पलीकडे गिफ्टच ती देऊ शकत नाही मला. ते म्हणजे माझी मुलगी आहे, की इतकी गोड आहे, ती नावाप्रमाणे गोजिरी आहे. आणि कुणालाही अशीच मुलगी हवी होती असं वाटेल, इतकी ती गोड आहे आणि असं सगळं खूप समजूतदार आहे. खूप समजूतदार आहे. तिला फिल्म्सची आवड आहे. तिला फिल्म्स बघायला आत्ता खूप आवडतात. म्हणजे सगळ्या प्रकारच्या फिल्म्स, ती जुन्या फिल्म्स पण बघते. अरे वा. पण तिला जसं विचारलं की तू बाबांबरोबरच पुढे जाऊन काम करणार, तर नाही म्हणते ती, मला नाही करायचं हे. पण तिच्यामध्ये ते आहे. म्हणजे डिरेक्शन येतं तिला. म्हणजे ती जेव्हा खेळत असेल मैत्रिणींबरोबर किंवा तिच्यात ती डिरेक्ट करत असते की असं करायचं, असं करायचं. तो तिच्यामध्ये ते आहे. आणि तिला Leadership. मुळात लिडरशिप आहे. आणि मुळात कथ्थक शिकते ती सोनिया परसुरेंकडे. हां. सो ती डान्स मध्ये तो जो काय ऍक्टिंगचा एक अंग ते तिच्यात आहे. म्हणजे आणि कोरिओग्राफी पण ती छान करते. म्हणजे ती व्हिज्युअल करते की असं असलं पाहिजे, हा सीमा, याचा हा अर्थ, So या ते जीन्स शब्दाचा. आहेत बाबांवाले बाबांवाले तिच्यामध्ये, jeans की आहेत. की ती मला तरी असं दिसतं की ती त्याच दिशेने जाईल. बघूयात हां, पुढे जाऊन म्हणजे कळेल. माझं काही असं कंपल्शन नाही की तिने हेच करावं किंवा हे करू नये, असंही काही कंपल्शन नाही. तिला वाटत असेल तिने करावं. तिला ज्या क्षेत्रात फक्त जसं माझं असं म्हणणं आहे की मी जर गुंड झालो असतो तर मला दाऊद व्हायला आवडलं असतं, दाऊद इब्राहिमचं. तसं तिने जे काही केलं त्या टॉपचं व्हावं. म्हणजे असं कुठेतरी असं सर्वसामान्यांच्या वर जाऊन तिने काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. की मग त्यासाठी जे काय एफर्ट्स लागतील, जे हार्डवर्क लागेल, ते तर आम्ही पण घ्यायला तयार आहोत तिच्यासोबत. आणि तिलाही त्याचं बाळकडू आम्ही दिलेलं आहे. म्हणजे मी असं नाही केलं. मी ज्या वेळेला लहानपणीचं तिचा जवाहर मोखाड्याला आमची एक मैत्रीण आहे, वर्षा परचुरे. तिचं खूप सोशल काम आहे. आम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला आम्ही तिकडे जात असतो, मदत करत असतो. तर तिला लहानपणी मी मुद्दाम तिथे घेऊन गेलो की हे आदिवासी परग्रहावरचे नाही आहेत, आपल्या घरापासून 1-1.5 तासावरच आहेत ते राहतात. त्यांचं आयुष्य हे असं आहे, तिथे वीज नाही, त्यांचं जेवण वेगळं आहे तुझ्या रोजच्या जेवणापासून. ती भाकरी खाऊन बघ, ती भाजी खाऊन बघ, टॉयलेट नसलेल्या घरांमध्ये राहून बघ, लाईट नसलेल्या घरात एक रात्र राहून बघ, कसं वाटतं. ते अनुभव पाहिजेत. हो, कारण नक्कीच. ते मी ज्यावेळेला आपण काय म्हणतो पालकांचे संस्कार दिलेत, त्यावेळेला परिस्थितीचे संस्कारही केले पाहिजेत. म्हणजे इतर संस्कार आपण चला काय मनाचे श्लोक म्हण, शुभं करोती म्हण, हे तर आयडियल संस्कार आहेत, त्याचा किती फायदा होतो मला माहिती नाही. पण ह्या परिस्थितीच्या संस्कारांचा फायदा निश्चित होईल की तिला ते कळलं पाहिजे की मला समोरच्याला दुःख होतं हे मला कळलं पाहिजे. एवढंच जाणीव पाहिजे. आमचे गुरुजी नेहमी म्हणतात की ग्रॅटिट्यूड खूप महत्त्वाची, जर सगळ्यात महत्त्वाची भावना कुठली असेल तर ती ग्रॅटिट्यूड. तर ती पाहिजे तिच्यात. ती होती डेव्हलप असं मला तरी दिसतं. कारण मी बराच वेळ असते तिच्याबरोबर. त्यामुळे तिला असं समोरच्याला दुःख झालेलं तिला आवडत नाही. म्हणजे तिला दुखवायला आवडत नाही कोणालाच कधी. सेन्सिटिव्ह आहे ती. खूप सेन्सिटिव्ह. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.